नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत शंकरपाळी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गच्च भरून साखर घेतली आहे, पाऊण वाटी तूप घेतले आहे, 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध, चिमूटभर मीठ आणि 1 किलो मैदा। आधी आपण सगळ्यात आधी साखर आणि पाणी एकत्र करून घेणार आहोत। उकळी आणायचं नाहीये, थोडं गरम करायचं, साखर विरघळतो। चला बघूया। सगळ्यात आधी आपण साखर घेणार आहोत। पॅन मध्ये साखर घातली आहे, 1 वाटी पाणी पूर्ण विरघळून घ्यायचे फक्त आपल्याला साखर। साखर पूर्ण विरघळली की आपण ती थंड होऊन देणार आहोत। आपण हे फक्त साखर विरघळून घेतली आहे, पाण्यात पाक वगैरे केलेला नाहीये किंवा पाण्याला उकळी पण आणून दिली आहे। साखर विरघळतोपर्यंत आपण गॅसवर ठेवू। आता आपण हा 1 किलो मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी हे चिमूटभरच मीठ घालत आहे। हे आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा 1 किलो मैदा आहे, त्याच्यामध्ये मी आता पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे, ते आपण घालणार आहोत मोहनासाठी आणि हे चांगलं आपण चोळून घेणार आहोत। सर्व पिठाला छानपैकी आपण चोळून घेणार आहोत। तुम्ही डालडाही वापरू शकता किंवा साजूक तूपही घेऊ शकता। तूप आपलं पूर्ण पिठाला चोळून झालं आहे। असं मूठ बांधून दिलं पाहिजे, आपलं मोहन बरोबर आहे। आता आपण ह्याच्यात साखरेचे जे आपण पाणी करून घेतलं आहे ते घालणार आहोत आणि वरती लागेल तसं आपण दूध घालणार आहोत। हे आपण साखरेचे पाणी जे करून घेतलं आहे ते आपण आपल्याला खूप असं कणकेसारखं मळून नाही घ्यायचं, व्यवस्थित गोळाने असं मळायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सगळं मिक्स केलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण दूध घालूया, जेवढे लागेल तसं आपण दूध घालणार आहोत। छानपैकी आपल्याला पूर्ण 1 वाटी दूध लागलंच आहे, थोडंसं 1-2 चमचे राहिलेले आहे, ते पण आपण थोडंसं घेणार आहोत हातात आणि हे पूर्ण सगळं पीठ मळणार आहोत। हे बघा, आपलं पीठ तयार आहे शंकरपाळीचं, छान जसं पाहिजे तसं तयार झालेलं आहे। ह्याला बघा 1 किलो मैदा घेतला होता आपण, 1 वाटी मोठी वाटी साखर गच्च भरून, 1 वाटी पाणी, पाऊण वाटी तूप आणि 1 वाटी दूध, असं प्रमाण आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि बरोबर झालेलं आहे। आता हे आपण 15-20 मिनिटं झाकून ठेवूया, 15-20 मिनिटानंतर आपण करूया। हे बघा, शंकरपाळीचं पीठ आपलं चांगलं भिजलं आहे। आता ह्याचे उंडे करून घेऊया।
हे बघा अशा पद्धतीनं तयार व्हायला लागतं, भिजायला लागतं. हे बरोबरच झालेलं आहे. आपल्याला जेवढं जाडीचं पाहिजे त्यानुसार आपण हुंडे करून घ्यायचे. हे आपले हुंडे करून झाले आहेत. आता आपण हे एक गुंठा घ्यायचा, बाकीचे सगळं झाकून ठेवायचे. आपण हे लाटून घेऊ. आपल्याला किती जाड हवी त्यानुसार आपण पोळी लाटून घ्यायची याची. हे बघा आपण अशा पद्धतीमध्ये पोळी लाटून घेतली आहे. आता आपण हे कट करून घेऊ. कडचं असं कट करून घ्यायचं. आपण हे शंकरपाळ्या पाडून घेऊ. तुम्हाला केवढ्या साईजच्या हव्यात त्यानुसार आकार द्यायचा. कडचे आपण छोटे छोटे काढून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने आपली शंकरपाळी तयार आहे. हे बघा आपण एवढं जाडचं थिकनेस ठेवला आहे. आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊ. हे बघा अशी आपण पोळी लाटून घेतली. याचं आपण कडेने असं कट करून घेणार आहोत.
आता हे आपलं तेल तापले का बघू आपण. एक छोटी शंकरपाळी टाकून बघूया त्याच्यामध्ये. हे बरोबर आपलं तेल तापलेलं आहे. खूप हाय पण खूप गरम करायचं नाहीये, खूप तापवायचं नाही. मीडियम साईजमध्येच गरम करायचे तेल. आता आपण शंकरपाळ्या टाकून घेऊ. हे बघा ही शंकरपाळी. तर आपण हात भाजू नये म्हणून आपण अशा पद्धतीनं शंकरपाळ्या सोडायच्या. असं झाऱ्यावर घ्यायच्या. अशा पद्धतीनेही तुम्ही सोडू शकता. आणि नेहमी फराळ किंवा कुठलंही काही तळताना आपण रिफाइंड ऑइलच वापरायचं. त्याच्यामुळे तुम्ही जर शेंगदाणा ऑइल वापरलं तर तेल खूप ओढतं पदार्थाला. तळणीच्या पदार्थाला नेहमी रिफाइंड ऑइल वापरायचं. आता आपण हे काढून घेऊया. व्यवस्थित गुलाबी रंगावर तळून झाले आहेत. आपण परत सोडूया शंकरपाळ्या. अशा काही गुलाबी झाल्या तर आपण काढून घेऊ शंकरपाळ्या. हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या करून घेऊ. हे आपल्या शंकरपाळ्या पूर्ण सगळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला शंकरपाळी दाखवते. हे बघा किती खुसखुशीत कसे झालेत. छान आतून पण आपल्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आणि ह्याला पदरही सुटलेले आहेत. पहिलं पण छान आपल्या पदर सुटलेले आहेत. हे बघा आतून पण व्यवस्थित भाजली गेलेले आहेत, कच्ची नाही.